शाला सप्पा मालक तुमच्या पोरी पाहून नाही म्हणलो मी सकाळी संडासात गेलो ना तर पाणी नाही टाकलो म्हणून मला एकदम आठवला पहिल्या बरोबर म्हणून म्हणलो मेलं पाणी टाक धुवून घे सारा वास मारा प्रभू रामचंद्राच्या घरातला माणूस आहो मी चाललो कसं आहे काही साहेब तुम्हाला पाहणे पोरगा येत आहे म्हणून धक्काच राहायला नाही पाहिजे का मस्त दिसते ना साला साला पोरीचा हा हात कसा आहे हात साफसुथ कर टेबल खराब झालेला आहे शिस्तात कर पाहुणे नाही हो जी आणि हा टेबल चांगला चमकला ठेवा दूर आहे बाबा जमलं ना एवढा जमला तरी फडका घे आणि पटकन कानाला हे बघ धूळ आहे तुझी नको ठेवा ठीक आहे मला काय तुम्ही टेन्शन नको घ्या या पाण्या कुठीचा नाही करा किलो साफ केलो तुम्ही समजा मला नाराव प्रभू रामचंद्र घरातला माणूस आहो मी ठीक आहे ओके धन्यवाद जाऊ दे ना मरू दे साफ थोडसा आराम तरी करावा एकटे दिसता कोण नाही आहे ना माझा बाप माझा बाबा आहे जानराव काय तो रिक्षावाला हुजत घालत आहे सामान वगैरे काही असे मग हुजत कायची घालत आहे माझ्या बाबाजवळ पैसे द्यायला पैसे नाही आहेत तो रिक्षावाला सांगा सोडायला तयार नाही म्हणून तर तिकडे हुजत घाला मी समोर आहोत तुमच्याकडे मामा फक्त 100 रुपये द्या मामा 100 रुपये मामा 100 रुपये द्या अरे मी तुझा मामा नाही रे कोण होता मग मी नारा प्रभू रामचंद्र घरातला माणूस मी नारा मामा 100 रुपयासाठी असे करता फक्त 100 रुपये द्या तिकडे मला जानवर वाट पाहत आहे 100 रुपये अरे मी तुझा मामा नाही मी नोकरा नोकरा तुम्ही कुठे अरे माझा तर बाप म्हणे तुम्ही बहुत मोठे सावकार आहात किराणा दुकान आहे म्हणे आणि बिअर बार आहे म्हणे तुमच्याकडे आणि तुम्ही मला सांगा नोकर आहे म्हणून साला का हा पैसा झाला का बे पोलीस पागल तू करून राहिला अरे पण खरंच मी सांगतो बाबा मी नोकर या घरचा नोकर नोकर ना फक्त 100 रुपये का मामा 100 रुपयासाठी असे करता अरे नाही रे बाबा माझ्याकडे नाही का मी नोकर हो तू घ्यायचा नाही 100 रुपये ठीक आहे मी आता मामीला जाऊन काम करता मामी मला माझा लग्न कधी झाला तसं सोडा बाबा तुम्ही याला ओळखल्या तुम्ही बाबा तुला ओळखला मला ओळखलं तुम्ही पैसा मग जानराव म्हणायचं का कोणाला कशाला मारते शाला म्हणून जाईल ना त्याच्यामध्ये एकामध्ये मामा हा चोर आहे आमच्या घरात गुंडाने चोरी करायले अबे इकडे बे दाबी हो अबे क्षमा हो येता बरोबर घरामध्ये घुसला अबे आता 100 रुपये मागासाठी होतो मामी वर घरामध्ये गेलो तिच्या कमरी धरलो कमरी मारलो मग कमर तुडतले मारलं अबे
हो. अबे शाला पागल आहे का बे तू? शाला पागल आहे? अबे हे तुझी का मामी हो का बे? मग कोण होता? अबे तुला किती सांगलो बे इकडे ये शाला. इकडे पाहतो. अबे तुझी मामी मधून 10 वर्ष झाले असं सांगितलं शाला तुला मी. मग हे कोण? अबे हे मामीची पोरगी हो चनोली. चनोली माफ कर चनोली. आय एम सॉरी. साल्या कोणती पिकवला शाला ज्वारी. पेरून का मला थांब शाला. इकडे शाला बापाले जानराव म्हणते तर ठीक आहे पण शाला मामाले गोवर्धन नको म्हणू म्हणजे झाला नको म्हणून. अबे आला मामा. आले. चरण धर मागाचे छाला चरण पाया लागतो का गोवर्धन? मामा चला चंद्र. हा जिजा दिमागातला असं राहतो तसं नाही जिजा आता समजा बरोबर. बरं झालं चंद्र तू आला. आज का माझ्या नवरदेव येत आहे. मी काय म्हणतो जिजा मी काय म्हणतो शाला कशाला आपल्या घरातली पोरगी शाला दुसऱ्याच्या घरी जाऊ म्हणतो मी. देऊन टाकला आपली पोरगी माझ्या पोराले. शाला करतात शाला असं बोलला तर शाला तुझ्या पोरगा आता पागल आहे पागल. नाही जिजा कसा वाटत असेल ना तर तू त्याचा पुरा परीक्षा घेऊन पाय. माझी गरज नाही आहे. तिनं चनोलीनं मुलगा पसंत केलाय. काय नाव काय आहे तिचं? रणजित. आणि कसं आहे ना जानराव हा तिला घेण्याचे काही लफडा नाही आहे. तर मी कुठे मागत आहे हुंडा घेण्याला पाहिजे आम्हाला. पोरगीच पाहिजे. हो जिजा. शाला मी काय बोलते जिजा तुले ना आपल्या पोरीले सोपुशीनं जो देवाचा आहे तो देऊन टाक. दामे हो का जानराव? हुंडा नको देऊ. बरोबर आहे. हिरो हुंडा दिला तरी चालतंय. जानराव हा हुशार आहे तुझा मुलगा. हुंडा नाही पाहिजे म्हणते पण हिरो हुंडा पाहिजे. मला नको देऊ हिरो हुंडा. आपल्या पोरीच दे. तुझीच पोरगी चालवर हुंडा बोलतोय गावात. काय जानराव? काय करते बे शाला? होईल का मजा का तू उभा असतो? कोटी किक मारते कोटी पोंग दाबते. पक्का समजू मग. तो असा कर दाम्या चलुलीले जाऊन विचारला तिचा हो असे माझं काही नाही आहे. जय गोवर्धन.